मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण राजगुरू कॉलनी येथील बांदल दाम्पत्यांच्या घरी आहेत. या ठिकाणी गोमय गणेश मूर्तीचं तयार होण्याचं कार्य या ठिकाणी वेगात चालू आहे. आपण त्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. आपण तळेगावातील अनेक ठिकाणी जे बचत गटामार्फत जे काही कार्य चालतं त्याविषयी आपण अनेक ठिकाणी जाऊन मार्गदर्शन किंवा त्यांना जी काय मदत लागेल ती करत असतात. तर आता या ठिकाणी येऊन आपण नक्की काय प्रतिक्रिया द्याल? मी महाशक्ती शहर स्तर संघ तळेगाव दाभाडे नगर परिषद याची मी अध्यक्ष आहे, राजश्री कुलकर्णी. तर आमच्या महाशक्ती शहर स्तर संघातर्फे आम्ही बचत गट 350 बचत गट आहेत. त्यामध्ये 3500 महिला आहेत आणि त्या वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात. तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेकडून हवी ती सगळी मदत उपलब्ध होते. आपले तळेगावचे मुख्याधिकारी सरनाईक सर, उपमुख्याधिकारी ममता मॅडम आणि आमच्या ज्या महाशक्ती शहर स्तर संघाच्या सल्लागार आहेत, आपल्या अभियान व्यवस्थापक तळेगाव दाभाडे नगर परिषदेतल्या विभावाणी मॅडम, या तर आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक गोष्टीत मदत करतात. तर या माध्यमातून आम्ही शहर स्तर संघातून आम्हाला शासनाने आम्ही 10 गटांना कर्ज दिलेलं आहे अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत. तर त्यातून त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत. तर 35 लाखाचं कर्ज आम्ही आत्तापर्यंत सँक्शन झालेलं आहे आमचं. त्यातून महिला सक्षमपणे उद्योग करतायत आणि अजून अशा महिला आहेत की ज्या आमच्या गटामध्ये नाही आहेत, पण त्या जर आम्हाला वाणी मॅडमने येऊन भेटल्या तर आम्ही त्यांनासुद्धा आमच्या प्रवाहामध्ये सामील करून घेतो आहे आणि त्यांना जसं त्यांना नाही का आत्मविश्वास दिला तर त्या एक गोष्ट करत असेल तर अनेक 4 गोष्टींवर विचार करू शकतात आणि वेगवेगळे व्यवसाय अजून करू शकतात. आम्ही त्यांना काही कल्पना सांगतो, त्याप्रमाणे मग त्याच्यावर ते काम करून अजून चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना प्रसिद्धी म्हणा किंवा मार्गदर्शन आम्ही करतो. बरं, यासाठी बचत गटामधील किती महिलांची संख्या आवश्यक असते किंवा नक्की शिक्षण किंवा नक्की तळेगाव दाभाडे फक्त परिसर हवा की बाहेरचं सुद्धा काही लोकांना आपण मदत करू शकतो? नाही, तळेगाव दाभाडेमधल्याच महिला हव्यात आणि त्या इथल्या वोटर्स हव्यात की त्यांचं इथं रजिस्ट्रेशन हवं की त्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेत त्यांचा हे आहे म्हणून रजिस्ट्रेशन आहे. आणि दुसरी गोष्ट, गटामध्ये 10 किंवा 12 महिला चालतात, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 12 असे आपले 350 बचत गट आहेत तळेगाव नगरपालिकेचे आणि त्या माध्यमातून आम्ही याचं महिलांसाठी भरपूर काम सुरू असतं. आमचं ऑफिस ह्याच्यामध्ये आहे, मारुती मंदिर चौकामध्ये जे नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये आमचं ऑफिस आहे, पहिल्या मजल्यावर. बरं, तर यासाठी समजा बचत गटातली समजा 12 महिला तयार असतील आणि साधारण किती कर्ज स्वरूपात रक्कम मिळू शकते? कर्ज तुमचं जसं बचत तयार होते, साठत जाते, तसं तुम्हाला अंतर्गत कर्ज ते साठलेल्या पैशातून पण मिळतं. नंतर बँकेतून कर्ज तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. त्यानंतर आता महाशक्ती शहर स्तर संघ जो आपला आहे तो इतका सक्षम झालेला आहे की आता आपण 35 लाख रुपये कर्ज 10 गटांना दिलेलं आहे आणि हे हळूहळू वाढत जाणार आहे. ओके मॅडम, धन्यवाद.